सिद्धेश्वर सरगर ज्या साहेबांनी माझ्यावर मारहाण केली त्या साहेबांवर कारवाई झाली नाही. ज्या साहेबांनी चलन केले, ज्या साहेबांनी पैसे घेतले त्यांच्यावर कारवाई झाली आहे. मला ज्या साहेबांनी मारले त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. गणेश पवार आणि संतोष गायकवाड सरांनी मला मारहाण केली, त्यांच्यावर काहीतरी कारवाई करा पाहिजे. ही केली तर मी आंदोलन सुरू करेन. रक्षण करते की भक्षा, पोलीस की रस्त्यावरचे गुंड, पंढरपूरच्या मंगळवेढा नाक्यावर जे घडलं ते पाहून अख्खा महाराष्ट्र संतापलाय. एका ट्रक ड्रायव्हरला लाताबुक्क्यांनी जनावरासारखं तुडवणारे हे खाकीतले गुंड नेमके कुणाच्या आशीर्वादानं माजलेत? 3 मार्च, ठिकाण पंढरपूरचा मंगळवेढा नाका. एका बाजूला विठुरायाची नगरी आणि दुसऱ्या बाजूला पोलिसांचा हा दादागिरी. ट्रक ड्रायव्हर सिद्धू सरगर यांना अडवलं जातं. आधी 2000 रुपयांची लाच ओरबडली जाते. मन भरत नाही म्हणून पुन्हा 1000चं ई चलन फाडलं जातं. आणि जेव्हा हा गरीब ड्रायव्हर न्यायाचा जाब विचारतो तेव्हा हे वर्दीतले भाई कायदा हातात घेतात. भर रस्त्यात शेकडो लोकांच्या देखत त्या ड्रायव्हरला लाताबुक्क्यांनी तुडवलं जातं. हे खाकी वर्दी सन्मानासाठी आहे की सामान्यांची मान फोडण्यासाठी? आता सर्वात मोठा प्रश्न, सोलापूरचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी कारवाई तर केली, पण ही कारवाई आहे की निव्वळ डोळ्यात फेकायची धूळ? विजय कांबळे आणि रविकांत वाघमारे या दोघांना निलंबित करून साहेब मोकळे झाले. पण साहेब ज्यांनी प्रत्यक्ष लाताबुक्क्यांनी ड्रायव्हरला मारहाण केली त्या पवार आणि गायकवाड यांच्यावर अद्याप कोणती कारवाई का नाही? त्यांना वाचवणारा वरचा हात नेमका कोणाचा आहे? 2 बळी देऊन बाकीच्या गुंडांना पाठीशी का घातलं जातं? आमदार अभिजित पाटील यांनी हा प्रश्न विधानसभेत उचलला होता, पण आता वेळ आली आहे आरपारच्या लढाईची. फक्त निलंबनाची मलमपट्टी नको आहे, तर या खाकीतल्या गुंडांना थेट बडतर्फ करा आणि त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा. हीच पीडित सिद्धू सरगर आणि महाराष्ट्राच्या जनतेची मागणी आहे. जर आज या अन्यायकारक प्रवृत्तीला ठेचलं नाही तर उद्या कोणताही कष्टकरी रस्त्यावर सुरक्षित राहणार नाही. पोलीस अधीक्षक साहेब उत्तर द्या. पवार आणि गायकवाड अजूनही सेवेत कसे? त्यांना वर्दीतून मुक्त कधी करणार? आमदार अभिजित पाटील पुन्हा एकदा विधानसभेत या खाकीतल्या गुंडांचा हिशोब मागणार का? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं. मी आलतो, त्यांनी काय केलं, मी म्हणलो त्यांना काय की जेव्हा त्यांनी घेतलं 2000 रुपये दिले त्यांना मागितलं, दिले त्यांनी मागणी चलन केलं. त्यांना मी विचारायला गेलो चलन काय केलं सर म्हणल्यावर, सर चलन केलं सर म्हणल्यावर झाले माहिती चूक, एवढं तुझा कोर्टात भर म्हणून ठीक आहे भरतो, सर चलन करायला नव्हतं एवढं मी भरतो तू म्हणलो. चलन कशाने मारलं? नो एंट्री म्हणून मारले. नो एंट्री म्हणून 2000 रुपये कशाने घेतले? त्याने आज सोडले मला, नो एंट्री आला म्हणून नो एंट्री चला 2000 रुपये घेऊन सोडून दिले. तुला मारहाण झाली का? हा मारले सर.